नमस्कार बालमित्रांनो, मी सोनाली ढपाले राऊत. आज मी तुम्हाला लाडोबा अंक जानेवारी 2024मधील जयश्री काटीकर यांची तुमच्यासारखे तुम्हीच ही कथा वाचून दाखवणार आहे. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. अशाच कथा, कविता आणि माहितीसाठी आमचं लाडोबा हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तुमच्यासारखे तुम्हीच जयश्री काटीकर. दोस्तांनो म्हणजे खरं तर दोस्तांनो आणि दोस्तींनो किंवा दोस्तिनींनो असं दोन्ही म्हणायचं मला. मित्रांनो आणि मैत्रिणींनो यापेक्षा दोस्त हा शब्द मला अधिक जवळचा वाटतो, म्हणून आवडतो. पण दोस्तींनो किंवा दोस्तिनींनो असं म्हटलं तर कानाला आणि डोळ्यांनाही थोडंसं खटकतं ना. मग काय करूया बरं? दोस्तचा स्त्रीलिंगी शब्द. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच सुचेल, कारण तुम्ही आहातच तेवढे भारी, हुशार, कल्पक. माझ्यापेक्षा किंवा आमच्या पिढीपेक्षा म्हणजे तुमचे शिक्षक किंवा तुमचे पालक यांच्यापेक्षा तुम्ही खूप भारी आहात, कल्पक आहात. ते कसे याचीच गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्याचं झालं असं, इयत्ता 7वीच्या वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका मला काढायची होती. मी शिकवते ज्ञानप्रबोधिनी शाळेत म्हणून. तुमच्या आवडत्या लाडोबा मासिकाचा मागच्या वर्षीचा म्हणजे 2022चा दिवाळी अंक आठवतोय ना? तो त्यावेळी माझ्यासमोर होता. त्या दिवाळी अंकात सोनपरीची एक गोष्ट होती. आठवते तुम्हाला? साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका डॉक्टर संगीता बर्वे यांनी लिहिली होती ती. गोष्टीतलं घनदाट जंगल, त्यातलं तळं, सूर्यविकासी आणि चंद्रविकासी कमळं सगळंच भारी होतं. मला एकदम आयडियाची कल्पना सुचली. त्या गोष्टीतला पहिलाच उतारा निवडला आणि त्याच्यावरच परीक्षेसाठी प्रश्न काढले. आणि ते तपासताना आणि आधी खूप वेळा मला जाणवलं की तुम्ही आमच्यापेक्षा खूप भारी, हुशार आणि कल्पक आहात. तुम्ही कदाचित विसरला असाल म्हणून तो उतारा देते. किंचितसा बदल केला आहे उतार्यात. तो वाचा, मग त्यातले 2च मुक्त प्रश्न आणि त्याची उत्तरं वाचूया, म्हणजे तुम्हाला कळेलच मी काय म्हणते ते. उतारा. खूप वर्षांपूर्वी विशालनगर राजाजवळ घनदाट जंगल होतं. जंगलामध्ये सुंदर तळं होतं. तळ्याच्या काठावरती हिरवीगार झाडं होती. तळ्यातल्या त्या नितळ पाण्यात वर्षानुवर्ष आपलं रूप ती न्याहाळत उभी होती. तळ्यामध्ये असंख्य पांढरी शुभ्र कमळं होती. काही सूर्यविकासी तर काही चंद्रविकासी. सूर्यविकासी कमळं सूर्योदयाच्या वेळी उमलायची आणि सूर्यास्ताच्या वेळी मिटायची. चंद्रविकासी कमळं चंद्रोदयाच्या वेळी उमलायची आणि चंद्रास्ताच्या वेळी मिटायची. या कमळाची देखरेख एक डौलदार राजहंस करीत असे. तळ्याच्या काठावर सोनचाफ्याचं अतिशय सुगंधी झाड होतं. या झाडावर अनेक पक्ष्यांची ये जा सुरू असे. सोनचाफ्याच्या दाट झुपक्यांमध्ये एक छानसं हिरवगार घर होतं. या घरात एक सोनपरी राहत होती. तिचं नाव पर्णिका. पक्षी रोज सोनपरीला जंगलातली फळं, फुलं, मध आणून देत असत. सोनपरी ते नीट साठवून ठेवत असे. पण एक दिवस पक्षी आलेच नाहीत. तर प्रश्न 1. सूर्यविकासी आणि चंद्रविकासी असे 2 नवीन वेगळे शब्द उतार्यात आहेत. त्यांचा अर्थ समजून घे. त्या शब्दांना नवीन वेगळे पर्याय शब्द सुचव. इयत्ता 7वीतल्या मुलांनी दिलेली उत्तरं बघा हां. सूर्यवंशी, चंद्रवंशी. सूर्यावलंबून, चंद्रावलंबून. सूर्यमल, चंद्रमल. सूर्योमल, चंद्रोमल. सूर्योगवी, चंद्रोगवी. रात्रीची, दिवसाची. सूर्यफूल, रातराणी. प्रकाशराजे, शीतराणी. सूर्यसखी, चंद्रसखी. पहाटफुली, रातफुली. सूर्यझोपी, चंद्रझोपी. दिशाच्चर, निशाच्चर. सूर्यविकसित, चंद्रविकसित. सूर्यप्रेमी, चंद्रप्रेमी. सूर्यविकसन, चंद्रविकसन. सूर्यमौली, चंद्रमौली. सूर्यहंस, चंद्रहंस. रविपुष्प, चंद्रपुष्प. सूर्यकमळ, चंद्रकमळ. रविकमळ, चंद्रपंकजा. सूर्यफुलणार, चंद्रफुलणार. दिनसोबती, रजनीसोबती. दिवसानंद, रात्रानंद. सूर्योदयी, चंद्रोदयी. सौरऊर्जक, चांद्रऊर्जक. सूर्यप्राणी, चंद्रप्राणी. उष्णप्रेमी, शीतप्रेम. उष्णविकासी, शीतविकासी. सकाळ राणी, चंद्रराणी. सकाळ उठे, चंद्र उठे.
सकाळ फुले रात फुले, प्रकाश कमळ निशा कमळ, उदय विकसी अस्त विकसी, प्रकाश विकसित अंधार विकसित, कर्ण प्रकाशित शीतलता प्रकाशित, भास्कर विकासी निशानाथ विकासी, दिवा प्रफुल्लित निशा प्रफुल्लित, सूर्योदय प्रेमी सूर्यास्त प्रेमी, सूर्यमित्र सूर्यासोबत चालणारा, चंद्रमित्र चंद्रासोबत असणारा, सूर्यापर्णी चंद्रपर्णी सूर्याला आणि चंद्राला अर्पिलेल्या, सूर्योदय उमल सूर्य उदय उमल, चंद्रोदय उमल, रविक्रमी सूर्याच्या क्रमानुसार जगणारी, सोमक्रमी. आता परीक्षेतला दुसरा प्रश्न. पण एक दिवस पक्षी आलेच नाहीत. गोष्टीत पुढे काय घडलेलं असू शकेल? का आले नसतील पक्षी? अजून कोणती पात्र गोष्टीत येऊ शकतील? त्यांची नावं काय काय असू शकतील? याचा विचार करून 5-7 ओळीत पुढची गोष्ट पूर्ण करा. या प्रश्नाच्या उत्तरादाखल मुलांच्या कल्पना फक्त इथे मांडते हं. थंडीमुळे पक्ष्यांचं स्थलांतर झालं. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी, वाढदिवसाची तयारी, सोनपरीला सरप्राईज देणे. ही कल्पना 4-6 जणांनी लिहिली आहे बरं. माणसाने पकडणे, पक्ष्यांना विकणे, त्यापासून पैसे मिळवणे, सोनपरीची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होण्यासाठीचा उपाय, मग सोनपरीचं माकडाच्या मदतीने फळं फुलं जमवणं. राजहंसाने जगाची ओळख व्हायला पक्ष्यांना जंगलाबाहेर पाठवलेले असते. तिने चूक करणे, पक्ष्यांचा बहिष्कार, शिक्षा मधमाशांचं पोळं तिच्या घरात सोडणे. माणसांनी फळं फुलं विकायला नेली आहेत, पक्ष्यांचे शहरावर आक्रमण. मिळून मिसळून वापरूया. राजहंसा माझ्या खाण्यापिण्याचं काय? विशालनगरचा राजा संपत्ती वाढवण्यासाठी जंगल विकणार. पक्षी राजाला हकलवायला गेले. विशालनगरच्या राजाने फळं आणि झाडं कापली. सोनपरी क्रोधित, राजा कार्यक्रमासाठी तोडून नेली असं सांगतो. राजाला प्राण्यांची फुलांची कदर नाही. सोनपरीचा शाप, सर्व मानव झोपून जातील. विशालनगरमध्ये शांतता पसरली. शिकाऱ्याने पक्ष्यांना पिंजऱ्यात बंद केले. फुलपाखराने सांगितले, जादूची कांडी पक्ष्यांची सुटका. माणसं जंगल उद्ध्वस्त करत आहेत. ही कल्पना 4-6 जणांनी लिहिली आहे बरं. हत्तीमुळे पक्षी घरातून बाहेर पडत नाहीत. सगळे मिळून हत्तीला त्रास देऊन पळवून लावतात. कमळं आधीसारखी उमलत नाहीत. सोनपरी जादूने कमळ ठीक करते. शिकाऱ्याचे प्रताप, पक्ष्यांचे पंख घायाळ. सोनपरी धडा शिकवते. शिकाऱ्याचे हात गायब. सोनपरी बंदिस्त, तिला सोडवण्यासाठी मुक्त करण्यासाठी पुरेशी नाही फरफटचा शोध. जंगलाचा राजा, तिचे वडील सूरजमल, जंगलात अपघात, जीवितहानी, तिचा प्रिय पक्षी आणि त्याचे मित्र सुखरूप. पक्ष्यांना पिल्लं झाली होती. सोनपरीचं पक्ष्यांना शोधणं. उत्तम वर्णन केलंय. पिंजऱ्यात बंदिस्त, पक्षी ओलीस. पक्षी किंवा तळे एकच मिळेल. सोनपरी तलाव देऊन टाकते. गंधासूत नावाची एक व्यक्ती कमळांना हात लावते, तर सगळी कमळं सुकलेली. खऱ्यांना निसर्गही साथ देतो. गोष्टीतल्या पात्रांची नावे: माकडमित्र, पिठ्या, गोलू, चिनू, राणी, श्रेया, सागर, राजहंस. सोनपरी पक्ष्यांना वाईट कामाला लावत होती. आम्हीच का तुझ्यासाठी काम करायचं? सोनपरीला चूक उमगते. राक्षसाने पळवले. सोनपरी पक्ष्यांची सुटका करते. गोड शेवट. पक्ष्यांच्या शोधार्थ बाहेर पडते. कुत्रा स्वच्छतेचे महत्त्व सांगतो. केस नदीवर जाऊन स्वच्छ करते. पक्ष्यांचा देव प्रसन्न होतो, वर देतो. पक्ष्यांमधला मधल्या एकाचा विद्रोह, पण आपल्याकडंच सर्वांना दिलं पाहिजे ही समजूत. पक्षाला चूक उमगते. पक्ष्यांच्या शोधात ऋषेश माकड सिंहाने पळवून नेले. पक्षी सिंहाला मारून स्वतःची सुटका. बेडूक मदत करतो. बबलू शिकारी खेळण्याच्या माध्यमातून वेगवेगळे आवाज बबलू करून जातो. पक्षी म्हणजे गंधर्व. सोनपरीने सेवा केली. पक्ष्यांचे परत गंधर्वात रूपांतर. या ऋतूत पक्षी अंडी देतात. त्यांची बाळं येतात. घरट्याची व्यवस्था आणि सुरक्षा यामुळे पक्षी येऊ शकले नाहीत. पेपर तपासताना मी पण इतकी खुश झाले होते ना. प्रत्येक पेपरमध्ये वेगळीच गोष्ट मला वाचायला मिळाली. आणि तुम्ही लिहिलेली ही नावं जेव्हा मी वाचत होते तेव्हाच मला जाणवलं, मला काही अशी नावं सुचली नसती बुवा. काय एकसे एक नावं सुचवली आहेत तुम्हा मुलांनी. सलाम आहे तुमच्या प्रतिभेला. मग पटलं ना?
मी काय म्हणते ते, आमच्यापेक्षा जास्त तुम्हीच हुशार आहात. सूर्यविकासी आणि चंद्रविकासी या शब्दांसाठी पर्याय म्हणून यापेक्षा तुम्हाला दुसरी कुठली नावं सुचतायत का? किंवा गोष्टीत पुढे काय घडलेलं असू शकेल? सुचतंय का अजून काही? जरा खाजवा बरं डोकं. मला खात्री आहे तुम्हालाही याच्यापेक्षा वेगळे शब्द, नावं, वेगवेगळ्या कल्पना नक्की सुचतील. सुचल्या तर मला कळवायला विसरू नका हं. मी वाट पाहते आहे. जयश्री काटीकर, मराठी विषय अध्यापक, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे.